नमस्कार ग्राहकांनो, बँकेने जप्त केलेली टू व्हीलर हवी आहे, ते पण हप्त्याने? तर मग स्मिताई मोटर्सला भेट द्या, कारण या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे हिरो, होंडा, बजाज, TVS आणि रॉयल एनफील्ड कंपनीच्या बँकेने जप्त केलेल्या आणि फक्त 6 ते 8 महिने वापरलेल्या उत्तम कंडिशनच्या टू व्हीलर, ते पण हप्त्याने. तर मग काय विचार करताय? चला आजच स्मिताई मोटर्सला भेट द्या आणि आपल्या आवडीची टू व्हीलर घेऊन जा. पत्ता आहे कादर मोटर्स, HP पेट्रोल पंपाजवळ, अजिंठा चौफुल्ली, जळगाव. अधिक माहितीसाठी संपर्क करा 9860 37 60 94 किंवा 70 57 57 60 97. धन्यवाद. प्रकल्पग्रस्तांना सरळ सेवेत समाविष्ट करण्याचा शासनाचा GR असताना प्रकल्पग्रस्त प्रशिक्षणार्थी भागवत बहादूर चौधरी राहणार फेकरी यांना महाजनको कंपनीने सेवेत रुजू न केल्याने चौधरी यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार काही अनर्थ होऊ नये म्हणून आज भागवत चौधरी यांना भुसावळ तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांच्या पत्नी सौ माया भागवत चौधरी, मुलगी ममता भागवत चौधरी, मिनल भागवत चौधरी हे आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आत्मदहन करण्यासाठी आले असता जिल्हापेठ पोलिसांनी वेळीच त्यांना थांबवून ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला. यावेळी भागवत चौधरी यांच्या मुलीने प्रसारमाध्यमांकडे आपल्या कुटुंबाची व्यथा मांडली. आला होता, काय मागणी आहे? हो, आम्ही आंदोलन करण्यासाठी इथे आलो होतो. माझ्या वडिलांचं नाव भागवत बहादूर चौधरी. त्यांचा विषय आहे की प्रकल्पग्रस्त प्रशिक्षणार्थीला सरळ सेवेमध्ये समाविष्ट करण्याबाबत. तर हा शासनाचा GR आहे आणि यानुसार 1 वर्षात प्रशिक्षणानंतर महाजनको कंपनीने सरळ सेवेमध्ये त्यांना नोकरी समाविष्ट केले पाहिजे होते. तर त्यांनी 2012च्या भरतीमध्ये माझ्या वडिलांना डावललं आणि त्या जागेवर त्यांनी अपात्र बोगस लोकांची भरती केली आणि माझ्या वडिलांना सांगतात तुमचं नाव वेटिंगवरती आहे आणि तुमचा नंबर आता आलेला नाही, तर तुम्ही अजून वेटिंगवरतीच राहा. आणि माझ्या वडिलांनी म्हटलं की तुम्ही बोगस लोकांना माझ्या जागेवरती भरती केली आणि मला का तर मी वेटिंगवरती ठेवलं. तर ते म्हणतात तुम्ही नियमात नाही आणि त्यांचेच पत्र असे दाखवता की ते नियमबाह्य भरत्या करताय लोकांच्या. आणि माझ्या वडिलांनी जेव्हा 2012ची यादी मागितली जे लोक लागलेले आहे त्यांची, तर त्यामध्ये बघितलं तर सर्वच लोक बोगस लागलेले आहेत. त्यांनी तर सर्वच लोक तिथे बोगस लागलेले आहेत आणि माझ्या वडिलांना पात्र व्यक्तीला आमची जमीन घेऊन सुद्धा त्यांनी वेटिंगवरती ठेवला आणि आम्हाला आजपर्यंत त्यांनी नोकरी दिलेली नाहीये. किती वर्षापासून तुमचा हा प्रश्न प्रलंबित आहे? हा सरळ 14 वर्षापासून हा प्रश्न आमचा चालू आहे आणि 2 वर्षापासून आता माझ्या वडिलांचं त्यांनी स्टायपंड सुद्धा बंद केलेलं आहे आणि आता आमच्याकडे उदरनिर्वाहाचं कोणतंच साधन नाही. कुठला विषय? प्रकल्पग्रस्त प्रशिक्षणार्थीसाठी. कुठलं गाव? आमचं गाव फेकरी. तिथे दीपनगरला महाजनको कंपनी आहे. त्यांनी सर्व मिळून ते रॅकेट चालवत आहे आणि तिथल्या अधिकाऱ्याचं एक पत्र आहे माझ्या वडिलांना दिलेलं. त्यामध्ये ते सरळ असा उल्लेख होतो की आम्ही सर्व मिळून रॅकेट चालवत आहे. आयुक्तांचं इथे जिल्हाधिकारी कार्यालयाला, दीपनगरला, महाजनको कंपनीला सरळ आयुक्तांचं पत्र येऊन गेलं आहे की अति तात्काळ कारवाई करावी. आता ही अति तात्काळ कारवाई करणं कलेक्टर साहेबांना समजते आहे ना, महाजनकोच्या अधिकाऱ्यांना समजते ना, हेड ऑफिसला समजते मुंबईच्या. तर आता याच्यावर कारवाई कोण करणार? आणि जिल्हाधिकारी साहेब तर सरळच म्हणतात की आमच्या हातामध्ये कारवाई करण्याचं काहीच नाही, तुम्ही सरळ कोर्टात जा. मागणी काय आपली? आमची मागणी ही आहे की माझ्या वडिलांना त्यांनी सिनेटीप्रमाणे नोकरी मिळवून द्यावी आणि आजपर्यंत त्यांनी जी नुकसान भरपाई केली आहे ती आम्हाला फरकासह परत मिळावी. माझं नाव ममता भागवत चौधरी. आज आम्ही इथे आंदोलन करण्यासाठी आलो होतो. तर सकाळीच पोलिसांनी सांगितलं की तुम्ही आत्मदहन काही करू नका कुटुंबासह, तुम्ही आमच्यासोबत तालुका पोलीस स्टेशनला या, आम्ही तुमच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत तिथे मीटिंग लावून देतो. पण आता ते म्हणत आहेत की आम्ही तुमचीवाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मीटिंग लावू शकत नाही. ते म्हणजे ढवळाढवळीचा विषय करताय आणि 14 वर्षापासून हे महाजनको कंपनीचे अधिकारी उलट उत्तर देत आहे आणि काही पण मनमर्जीप्रमाणे ते पत्र काढत आहेत. किती जमीन याच्यामध्ये संपादित झालेली आहे? ते काही आता पुरावे तर नाही, कारण की मी एकदम ॲक्युरेट नाही सांगू शकत, कारण की ते घरी आहे ते कागद, तर आम्ही सांगू नाही शकत. पण आमच्याकडे सर्व पुरावे आहे आणि महाजनकोने जी बोगस भरती केली आहे आजपर्यंत ते सर्व आमच्याकडे पुरावे आणि सर्व शासनाचे नियम आहेत. तरी पण कोणीच कारवाई करत नाहीये आणि हे काही पण नियम बाह्य हेड ऑफिसचे लोक आहे मुंबईचे महाजनकोचे, ते काही पण त्यांच्या मनमर्जीप्रमाणे नियम काढतात आणि ते शासनाचे असे कोणताच नियम नाहीये.
ते काही पण मनमार्जी नियम काढतायत. त्यांना जिथे अडताय ना तिथे काही पण नियम काढताय. आणि त्यांनी असा नियम काढलेला आहे की 45 वर्ष जर झालं कोण्या व्यक्तीचं तर त्यांनी आम्हाला सरळ असा बॉन्ड लिहून द्या की तुम्ही तुमचा नोकरीचा हक्क सोडताय. आता कुठला व्यक्ती असा नोकरीचा हक्क सोडणार आहे त्याचा? नाहीतर म्हणतात तुमचा पगार बंद, म्हणून त्यांनी आमचा पगार बंद केला आहे. आणि असं जर तिथे हेड ऑफिसला विचारलं म्हणतात आमचा असा कोणता नियमच नाहीये, मग तुमचे महाजनकोचे दीपनगरवाले अधिकारी असं का करतायत? ते सरळ म्हणतात बॉन्ड लिहून द्या आमचा. असं कोण बॉन्ड लिहून देणार आहे? या जागेवरती पप्पा का आले नाही? त्यांनी तालुका पोलीस स्टेशनला बोलवलं माझ्या वडिलांना की तुम्ही आमच्या जिल्हाधिकाऱ्याशी मीटिंग लावून देतो. तिथे त्यांनी थांबवून ठेवलंय. म्हणता की आम्ही आता लावू नाही शकत, तुम्ही इथेच थांबा. आणि आता इथे जे पोलीसवाले उभे आहेत ना ते म्हणतात की तुम्ही आमच्यासोबत तालुका पोलीस स्टेशनला चला आणि तुमच्या वडील इथे येऊच नाही शकता असं म्हणताय सर्व.